आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 8803 36 37 38। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचा अपघात, सुदैवाने मोठी दुखापत टळली, बोटाला किरकोळ जखम। सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाहनातील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही। आमदार सुधीर गाडगीळ हे आपले स्वीय सहाय्यक, पीए, अंगरक्षक, फोटोग्राफर आणि वाहन चालक यांच्यासह 4 चाकी वाहनातून उगारे येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते। तेथून परतत असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अंकलीच्या दिशेने जात असताना वड्डी आणि कृष्णाघाट रस्त्यादरम्यान हा अपघात झाला। कृष्णाघाट सर्व्हिस रोड जवळ अचानक एक दुचाकी वाहन आमदार गाडगीळ यांच्या कारसमोर आडवी आली। दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक झाली। धडक इतकी भीषण होती की कारमधील सुरक्षेसाठी असलेल्या एअरबॅग्स तात्काळ उघडल्या। त्यामुळे आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला लागलेली किरकोळ दुखापत वगळता मोठा अनर्थ टळला आहे। कारमधील अंगरक्षक नागेश भोकरे, फोटोग्राफर विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर हे सर्वजण सुदैवाने सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही। या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। अपघातानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांना तातडीने दुसऱ्या वाहनातून खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे। उगारून परत सांगलीला येत असताना अर्जुनवाडला आम्ही नॅशनल हायवे घेतला। तिथून काही अंतर आल्यानंतर एक मोटरसायकल स्वार एकदम वळून अचानक आमच्या गाडीसमोर आला आणि ड्रायव्हरने ब्रेक दाबला तरी सुद्धा थोडीशी धडक झाली। गाडीतले सगळे एअरबॅग पण उघडले आणि कुणालाही काही इजा झाली नाही। त्या मोटरसायकल स्वारालाही फारशी काही इजा झाली नाही। 108 बोलवून लगेच त्यांना मिरज सिव्हिल ऍडमिट करायला सांगितलं आणि माझ्या हाताला किरकोळ जखम झाली ते टाके घातले। खूप लोकांनी फोन करून, प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडियाद्वारे विचारपूस केली आणि या सर्व नागरिकांना, हितचिंतकांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी व्यवस्थित आहे, त्यामुळं काळजी करू नका। गजाननाच्या कृपेनं सर्व काही ठीक आहे।